नमस्कार, मी निकिता. सेलिब्रिटी प्रमोटर्समध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. सध्या आपण आलो आहोत झी टॉकीजच्या महाराष्ट्राचा फेवरेट कोणी या रेड कार्पेटवर आणि आपल्यासोबत सगळ्यांची लाडकी सोनाली ताई आहे. हॅलो ताई, कशी आहेस? निकिता, थँक्यू. आणि काय सध्या सुरू आहे? आता सध्या कुडाळला एका सिनेमाचं शूट चाललं आहे, हिंदी सिनेमाचं. त्याच्या पाठोपाठ एका वेबसिरीजचं सुरू होतं आहे, पण सगळं मुंबई बाहेर आहे, त्यामुळे बराच प्रवास चालला आहे. गेल्या वर्षी शॉर्ट आणि स्वीट सिनेमा आला, एक वेगळी कन्सेप्ट होती. सो त्याच्याविषयी काय सांगशील? फार मस्त गोष्ट होती आणि मला स्वतःला विनोदी फिल्म्स खूप आवडतात आणि ते आमच्या डिरेक्टरनी गणेश कदमनी जशी मांडली होती फिल्म ती मला खूप आवडली होती आणि मला तो रोल करायला मिळाला त्यातला तन्वीचा. तो मला खूप आवडला होता आणि एक वेगळा नवा हिरो त्यामुळे त्या निमित्तानं मराठी सिनेमामध्ये येऊ शकला. गेले अनेक वर्ष रेड कार्पेटचं जे स्वरूप आहे ते बदलत चाललं आहे, अपडेट होत चाललं आहे, ग्लॅमरित चाललं आहे असं म्हणायला हरकत नाही. सो त्याच्याविषयी काय सांगशील? मराठीत ते अपग्रेड होतं आहे ह्याचा जरा जास्त आनंद होतो, कारण मराठीतले कलाकार अनेकदा चांगले कलाकार म्हणून ओळखले जातात. काही माणसं आर्टिस्ट असतात आणि काही माणसं स्टार असतात, पण मराठीतल्या प्रत्येक कलाकाराला मी स्टार मानते आणि ते झीच्या या रेड कार्पेटवर मला दिसून येतं आहे की प्रत्येकजण झळाळून उठतो आहे आणि अभिमान वाटतो. जेव्हा ताई तू कोणती हिंदी कलाकृती करताना आम्हाला असं वाटतं अरे थांब, टीजरमध्ये अरे आणि ट्रेलरमध्ये ही सोनाली ताई आहे, अरे हा ही सोनाली ताई आहे. सो आम्हाला एक मराठी ऑडियन्स म्हणून आम्हाला खूप ते प्राऊड फील होतो. सो तुझा तो अनुभव कसा असतो? मला खूप छान वाटतं, कारण जेव्हा मला किंवा कुठल्याही मराठी कलाकाराला कास्ट करतात तेव्हा निर्माता दिग्दर्शकांची ही खात्री असते की ही माणसं प्रामाणिकपणे काम करतील, वेळेवर येतील आणि परफॉर्मन्स चांगलाच असेल. तर कोणाचाही आपल्याबद्दलचा हा आत्मविश्वास पाहिला आणि आपल्या मराठी कलाकारांबद्दलचा हा आत्मविश्वास पाहिला की भारी वाटतं. आता काय सांगशील प्रेक्षकांना? तुझे कोणते अपकमिंग प्रोजेक्ट्स आहे आणि काय एकत्रित? मला प्रेक्षकांना हे सांगायला आवडेल की प्रेक्षकांच्या, समीक्षक, परीक्षक या सगळ्यांच्या विश्वासामुळे मी इतक्या वेगवेगळ्या गोष्टी करू शकली आहे की मी वेगवेगळ्या भाषांमध्ये काम केलं, मी वेगवेगळ्या माध्यमांमध्ये काम केलं. तर असाच विश्वास ठेवा आणि मी कधीच तुम्हाला असं वाटू देणार नाही की हे प्रोजेक्ट सोनालीनी का केलं. यामध्ये थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट. थँक्यू.